नमस्कार सज्जन हो. आजपासून आपण श्रीमद भगवद्गीता ग्रंथाचे प्रत्येक अध्याय आणि श्लोक आणि त्याचा भावार्थ पाहणार आहोत. आज आपण अध्याय 1 मधील श्लोक 1 आणि 2 घेणार आहोत. पहिला अध्याय हा अर्जुन विषाद योग म्हणून मानला जातो. यामध्ये धृतराष्ट्र म्हणतात. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजया. श्लोक दुसरा. दृष्टा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्यं राजा वचनमब्रवीत. धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र क्षेत्रावर सर्वजण एकत्रित आहेत. त्यामध्ये युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडुपुत्रांनी काय काय केले ते तू मला सांग. आता सज्जन हो, हा साधा सोपा अर्थ आहे, पण यामध्ये काय काय आहे ते सांगते. धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे याविषयी पाहू. पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे मन उघडे करून दाखवले आहे. त्याने अगदी सहज आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आहे आणि पांडुपुत्रांना मात्र त्यामधून वारसा हक्कातून कमी केले, वगळले. हे पहा, ज्याप्रमाणे आपण अगदी तरारलेल्या एखाद्या छान पिकातून तण गवत काढून फेकतो, टाकून देतो, त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा कौरवांचा तसेच इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवान श्रीकृष्ण करतील. म्हणून धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे या शब्दांना ऐतिहासिक आणि वैदिक असे दोन्ही महत्व आहेत बरं. येथे कौरवांचा म्हणजे कुरूंचा पिता हा साशंक आहे. त्याला आपल्या मुलांबद्दल विश्वास म्हणून नाहीये, त्याला आपल्या मुलांच्या विजयाबद्दल खात्री नाहीये, म्हणून तो विचारत आहे, हे संजया, माझ्या मुलांनी काय काय केले ते सांग. संजय हे व्यासांचे शिष्य होते. जरी ते धृतराष्ट्रांच्या कक्षात होते तरी व्यासांच्या कृपेने ते कुरुक्षेत्र येथील सुद्धा युद्धभूमी पाहू शकत होते. त्यांना दिसत होतं, त्यांना ती व्यासांनी शक्ती दिली, प्रदान केली होती. यासाठी धृतराष्ट्राने त्यांच्याकडे विचारणा केलीये की तिथं काय काय चाललं आहे ते तू मला सांग. यावर संजय काय म्हणाले माहितीये, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैन्याची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आहे आणि सांगतात की श्रोते हो, मी एक धृतराष्ट्र जन्मताच आंधळा होता आणि पण दुर्दैवाने तो अध्यात्म्याच्या दृष्ट्याही अंधच होता बरं का. आता त्यांच्याप्रमाणे त्यांची मुलेही तशीच होती आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच मैत्री सलोखा टिका होणार नाही याची त्याला खात्री होती. त्यामुळेच त्यांनी धृतराष्ट्रांनी युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल संजयाला केलेली ही विचारणा, तिथं काय काय चाललंय. तर संजय जाणूनच होता, पण आता राजा आहे, तो विषण्ण उद्विग्न झाला आहे, तर त्यांना प्रोत्साहन तर द्यायला पाहिजे ना. म्हणून संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवांनी जी सैन्य व्यूहरचना केली आहे ती सगळी पाहिली आणि ती पाहून त्याला लगेच कळलं की ही सगळी व्यूहरचना इतकी छान केलेली आहे. त्यामुळे दुर्योधन लगेच आपले सेनापती असलेले द्रोणाचार्य यांच्याकडे गेला आणि त्यांना सगळ्या आपल्या परिस्थितीची, वस्तुस्थितीची, सगळ्या व्यूहरचनेची जाणीव करून दिली की आपण कुठे आणि ते कुठे आहेत. आणि आपल्या बाह्यातकारी मुत्सद्देगिरीचा मात्र तो राजा होता ना, राजपुत्र.
त्यामुळे त्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचं प्रदर्शन केलं. सज्जन हो, हे आहे या 2 श्लोकाचं विश्लेषण. आता मी 2 श्लोकाचं विश्लेषण केलं आहे. हे कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं. तसेच पुढील भाग ऐकण्यासाठी याचा भावार्थ आणि सगळी माहिती ऐकायला मिळेल. यासाठी तुम्ही माझा भाव अर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, तसेच बेल आयकॉनचं बटनही दाबा. म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.